जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा असा आमचा आग्रह आहे। त्यांचे सगळे कुटुंबीय, राष्ट्रवादी सगळे खासदार, आमदार, सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष वगैरे बसून हा निर्णय होईल। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका संपून जवळपास 15 ते 17 दिवस उलटलेत, तरी राज्य शासनाकडून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही। दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अध्यक्षपदाच्या रस्सीखेचमुळे नवीन सदस्यांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे। नेमकं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचं घोडं कुठे अडलंय हा प्रश्न आता सर्वांसमोर उभा राहिलाय। हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढेच कार्यकर्ते असणाऱ्या भाजपने जिल्ह्यात आता चांगलं बस्तान बसवलंय। एकेकाळी कार्यकर्त्यांचा शोध घ्यावा लागत असलेल्या पक्षाकडे आता उमेदवारीसाठी भाऊगर्दी होतीये। 3 आमदार आणि 1 राज्यसभा खासदार या राजकीय पाठबळाच्या जोरावर भाजपने कोल्हापूर महापालिकेत घवघवीत यश मिळवलंय। कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा असा आमचा आग्रह आहे। माननीय मुश्रीफ साहेबांचं माझे 20 तुमचे 12 मग तुमचा कसा असं म्हणणं आहे। आमचं म्हणणं असं आहे की जनसुराज्य आणि भारतीय जनता पार्टी ही 2 शरीर एक आत्मा आहेत। ते 12 अधिक 6 18 मिळून आम्हाला काउंट भारतीय जनता पार्टीचा 18 काउंट केलं तर 18 आणि 20 यात फार फरक पडत नाही। त्यामुळे पहिला अध्यक्ष ते इथे आम्ही 1.25 वर्षाचे 4 करणार आहोत, सगळ्यांना चान्स मिळणार आहे। पहिला बीजेपीचा होऊ द्या म्हणणं आहे, यावर निर्णय झाला फक्त 1 वाक्याचा निर्णय व्हायचा आहे की बाकी सगळं सोपं आहे की पुढचा सभा कोण, पुढचा सभा कोण, उपाध्यक्ष कोण। सांगलीचं थोडस अवघड गणित आहे, ते सोडवायला मी तुमच्यातून लवकर बाहेर पडलो तिकडे जाऊन कळवा पाहिजे। महापौर पदही पटकावलंय आणि आता जिल्हा परिषदेतील यशानंतर त्यांनी अध्यक्षपदावरही दावा ठोकलाय। यंदाच्या निवडणुकीतील बलाबल राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 20 जागा, सर्वाधिक जागा, काँग्रेस 15 जागा, भाजप 12 जागा, शिवसेना शिंदे गटाला 9 जागा, जनसुराज्य पक्षाला 6 जागा, 5 चिन्हावर 1 पुरस्कृत, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आघाडीला 4 जागा। निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात लढले असले तरी सत्ता स्थापनेत या सर्व पक्षांना एकत्र यावं लागेल। दुसरीकडे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला 20 जागा मिळाल्यात, भाजपला 12 आणि जनसुराज्याला 6 जागा। ज्या संख्याबळाच्या जोरावर कोल्हापूर आणि इचलकरंजीचे महापौर पद भाजपला मिळाले, त्याच नैसर्गिक न्यायाने जिल्हा परिषद अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला हवं असा दावा राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केलाय। आता नाही, आता जिल्हा परिषद झाल्यानंतर आम्ही सगळे बसणार आहोत आणि मग आपण सुनीत्रा वहिनी, त्यांचे सगळे कुटुंबीय, राष्ट्रवादी सगळे खासदार, आमदार, सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष वगैरे बसून हा निर्णय होईल। साहेब, पार्थ पवार असतील, रोहित पवार असतील, या सगळ्यांना आजोबा म्हणजे शरद पवार या नातवांना आता मार्गदर्शन करणार आहे। काय सांगू शकतील किंवा काय नाही, त्यांचा तो त्यांचा कौटुंबिक मामला आहे। आज तरी कागदावर आम्ही 2 पक्ष वेगवेगळे आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये येईल। जास्त जागा जास्त जिंकल्यानं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने अध्यक्षपदावर दावा सांगितलाय, पण भाजपनेही आमचे 12 आणि जनसुराज्य पक्षाचे 6 मिळून 18 सदस्य असल्याचं सांगत अध्यक्षपदावर दावा ठोकलाय। भाजपला आता अजून मोठ्या यशाची अपेक्षा आहे, त्यासाठी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हवंय। त्यामुळे प्रत्यक्षात हे पद कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे, पण पदाधिकारी निवडीच्या तारखा जाहीर न झाल्यानं या संदर्भातील राजकीय घडामोडी शांत आहेत। LS मराठी, निरंजन कामत, कोल्हापूर।